जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। आउटसोर्स आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्न निकाली काढा सत्यशोधक संघटनेचे निवेदन। नंदुरबार जिल्ह्यातील नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत कार्यरत आउटसोर्स कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन, शासनमान्य वेतन, वार्षिक वेतनवाढ, बेकायदेशीर वेतन कपात तसेच वैधानिक सुविधा यांसह विविध प्रलंबित प्रश्न तात्काळ निकाली काढावेत, या मागणीसाठी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली सत्यशोधक कंत्राटी कर्मचारी संघटना नंदुरबार यांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले। या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की नंदुरबार जिल्ह्यातील यूपीएचसी, एसडीएच, जिल्हा रुग्णालय, सिव्हिल पीएचसी आणि यूएचडब्ल्यूसी येथे श्रीराम प्रिंटिंग प्रेस नंदुरबार या आउटसोर्स एजन्सीमार्फत कार्यरत शेकडो कर्मचाऱ्यांना गेल्या अनेक महिन्यांपासून आर्थिक व प्रशासकीय अन्याय सहन करावा लागत आहे। कोरोना काळापासून आरोग्य विभागाची जबाबदारी प्रामाणिकपणे सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन, वेतनवाढ आणि कायदेशीर सुविधा नाकारल्या जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे। संघटनेने प्रशासनाकडे गेल्या 6 महिन्यांपासून रखडलेले वेतन तात्काळ अदा करण्याची मागणी केली आहे। कर्मचाऱ्यांना केवळ 2 महिन्यांचे वेतन देण्यात आले असून उर्वरित 4 महिन्यांचे वेतन अद्याप थकीत असल्याचे सांगण्यात आले। तसेच शासनाने मंजूर केलेल्या आदेशानुसार कोणतीही कपात न करता पूर्ण वेतन देण्यात यावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे। यासंदर्भात सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांना निवेदन देण्यात आले असून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे। यावेळी आरटी गावेत, विक्रम गावेत, विश्वास गावेत, दिनेश पावरा, प्रवीण चौधरी, अतुल गोजरे, भावेश गीते, मनोहर वळवी, रविदास वळवी, बकाराम गावित, कल्पेश बागुल आदी उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज नंदुरबार। आज माननीय जिल्हाधिकारी साहेब नंदुरबार यांना निवेदन देण्यासाठी आलेलं होतं। नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी जे आरोग्य खात्यामार्फत आउटसोर्स बोला आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेलं होतं। सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने सत्यशोधक कंत्राटी कर्मचारी संघटना नंदुरबार याच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे। आरोग्य खात्यामध्ये आउटसोर्समध्ये जे कर्मचारी काम करतायत त्यांना अनेक महिन्यापासून वेतन भेटत नाही आणि वेळेवर ज्या तारखेला शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन दिलं जातं त्या तारखेला या कर्मचाऱ्यांना सुद्धा द्यायला पाहिजे तसं नव्हता। 6 महिने पेमेंट अडवलं जातं आणि GST आणि संस्था शुल्क म्हणून त्यांच्याकडून 4,500 रुपये हे परस्पर कापले जातात। तर हे एक प्रकारचा अन्याय आहे आणि या कोरोनासारख्या बिमारीमध्ये या आरोग्य कर्मचाऱ्यांनी इतकी सेवा दिली की ते एक आरोग्य दूत म्हणून त्यांना गौरवलं गेलं। परंतु त्या आरोग्य दूतांनाच जर अशा पेमेंटमध्ये अडकवलं जात असेल तर त्यांचे कुटुंब कसं चालणार? त्यांच्या पोरांचे शिक्षणाचं, त्यांचं घर भाडे, त्याच्यानंतर प्रवास भत्ता हे सगळं जजमेंट बसवताना त्यांच्या काय हाल असतील ते आपण विचार करायला पाहिजे। त्यामुळे सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने आम्ही आज इशारा देतोय, जर 5 दिवसामध्ये त्यांचे जे थकलेलं पेमेंट आहे ते पेमेंट जर 5 दिवसात दिलं नाही तर सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा या कर्मचाऱ्यांसमोर या आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडेल आणि जर त्या आंदोलनामुळे काही कायदा सुव्यवस्था निर्माण झाली त्याला सर्वस्व जबाबदारी ते जे एजन्सीवाले श्रीराम एजन्सीवाले जे आहेत ते जबाबदार राहतील।